नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने घेवड्याची शेंग। त्यासाठी आपण इथे पाव किलो घेवडा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, तीळ थोडे भाजून घ्यायचे, तिळाने चव छान येते, हळद घेतलेली आहे, मोहरी आहे, जिरे आहेत, आपला काळा मसाला आहे, चवीपुरतं मीठ। चला तर मग बनवूया आपण घेवड्याची शेंग। शेंगदाणे आणि तीळ आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊया। दीड पळी तेल ओतून घेतलेलं आहे आपण कढईमध्ये। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण घेवड्याची शेंग घालू। फोडणी छान तडतडली आहे, घेवड्याची शेंग घालून घेऊ। शेंग स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। हलवून घेऊ छान। हलवल्यानंतर आपण त्याच्यात काळा मसाला म्हणजेच आपलं तिखट घालूया। तेलामध्ये थोडी शेंग भाजून घेतली होती, लवकर शिजते आणि चवीलाही छान लागते। शेंगापेक्षा त्याच्या बिया खाण्यात खूप मजा असते, चवीला छान लागतात। शेंग आपली थोडीशी भाजायला लागलेली आहे। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा। आपला चॅनल आत्ताच नवीन चालू केलेला आहे, त्यामुळे अजून व्हिडिओची आयडिया नाही आहे आपल्याला। प्रगती व्हायला थोडा वेळ लागतो असं म्हणतात, आपण वाट बघूया। आता आपण तिखट घालून घेऊ। पाणी घालू। कूट घालून घेऊ आपण मिक्सरला बारीक केलेलं। मीठ घालूया, चवीपुरतं मीठ घालून घेऊ। हलवूया आणि झाकण ठेवूया। 5 ते 10 मिनिटं छान शिजली की उघडूया। तुम्ही बघू शकता आपली घेवड्याची शेंग कशी मस्त झालेली आहे। घेवड्याची शेंग आणि गरमागरम चपाती बघा, छान लागते चवीला। नक्की करून बघा मैत्रिणींनो, गावरान पद्धतीने घेवड्याची शेंग। धन्यवाद। या जेवायला।